उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनतेच्या आरोग्याविषयी असलेली काळजी पाहता नवी मुंबईतील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्याकरता शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त 12 मार्च रोजी ऐरोली सेक्टर 3 येथील इंद्रावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या विद्यमाने भव्य मोफत आरोग्य सप्ताह शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये मोफत एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया शिबिर, ओपन हार्ट सर्जरी, बायपास, हृदयरोग तपासणी, ECG, 2D इको रक्त चाचणी, मूतखडा शस्त्रक्रिया, डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप, दंत चिकित्सा करण्यात येणार आहे। याकरता दिनांक 9 मार्च ते 20 मार्च पर्यंत गरजूंनी वैद्यकीय नोंदणी करणे गरजेचे आहे। यामध्ये हृदयरोग तपासणी, ECG, 2D इको रक्त चाचणी मोफत केली जाणार आहे। रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल मोफत तपासल्या जातील। सर्व चाचण्या ज्या फार खर्चिक आहेत त्या या शिबिरामध्ये मोफत तपासल्या जाणार असल्याने नागरिकांनी याचा नक्की फायदा होणार असून या संधीचा लाभ घेण्याचे इंद्रावती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर उमेश तेलतुंबडे यांनी सांगितले। आज 12 मार्च माननीय श्री विजयजी चौगुले साहेब शिवसेना उपनेते यांचा आज वाढदिवस आहे। तर आज खूप आनंदाचा दिवस आहे। त्या निमित्ताने दरवर्षाप्रमाणे आपण इंद्रावती हॉस्पिटल तर्फे आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करतो। ते यावर्षीही आपण केलेले आहे। तर ह्या आरोग्य शिबिरामध्ये आपण ब्लड चेकअप, हेल्थ चेकअप म्हणजे त्या निमित्ताने रक्त चाचणी, त्याच्यामध्ये शुगर आलं, हिमोग्लोबिन आलं, क्रियाटिनिन, ECG, एक्सरे आला, 2D इको आले, ज्या हृदयाची सोनोग्राफी असते। आणि त्या 2D इको आणि ECG मध्ये जर एखादा रुग्ण हृदयविकाराने त्रस्त असलेला सापडला तर मग त्याचा आम्ही पुढचं पण टेस्ट करतो, जसं की स्ट्रेस टेस्ट आहे। स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली तर एंजिओग्राफी आपण करणार। एंजिओग्राफीमध्ये वाटलं की ब्लॉकेजेस आहेत तर आम्ही तात्काळ त्याचं एंजिओप्लास्टी करणार आणि ब्लॉकेजने स्टेंट टाकणार। स्टेंटमध्ये कधी कधी एंजिओग्राफीमध्ये असं वाटतं की ह्या पेशंटला बायपास करायची वेळ येईल किंवा लागू शकतं, तर अशा पेशंटला आम्ही बायपाससाठी पण आम्ही रजिस्टर करून घेणार। आणि ओपन हार्ट सर्जरी किंवा बायपास ही सुविधा आपल्याकडे चालू झालेली आहे या वर्षापासून। आणि साहेबांचं एक स्वप्न होतं की आपल्या इथे सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत। त्याप्रमाणे आम्ही गेल्या वर्षी साहेबांना तसं प्रॉमिस केलेलं की साहेब आपण यावर्षी एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी झालेलीच आहे पण ओपन हार्ट सर्जरीची सुविधा आम्ही आणणार। आणि ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही ती ओपन हार्ट सर्जरीची सुविधा इथे देण्यात आलेली आहे। तर असे जर रुग्ण निघाले तर त्यांना आम्ही हे करणार आहे आणि हे सगळं आम्ही मोफत ह्याच्यामध्ये करणार आहोत, कारण हा मोफत शिबिर आहे। रुग्णांकडून कुठल्याही प्रकारचं चार्जेस घेतले जाणार नाही। शिबिर आपण आणखीन आजपासून पुढील 10 दिवस, जवळजवळ 8 ते 10 दिवस हे शिबिर चालू राहणार आहे। आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी आम्ही पेशंटच्या पुढील चाचण्या करत राहणार आहोत, कारण 2D इको, सोनोग्राफी, एक्सरे, एंजिओग्राफी ह्याला वेळ लागतो, तो एका दिवशी नाही होऊ शकत। तर आम्ही टप्प्याटप्प्याने पेशंटला बोलवणार आहोत बॅचेसमध्ये आणि त्यांचं सर्व ह्या चाचण्या करून झाल्यानंतर मग त्यांचं पुढचं लाईनअप आम्ही करणार आहोत ट्रीटमेंटसाठी। शिवसेना पक्षाचा मुख्य उद्देश 80% समाजकारण आणि 20% राजकारण यानुसार यंदाचा वाढदिवस हा आरोग्याविषयी समाजकार्य करून साजरे करण्याचे नियोजन आहे। नवी मुंबईतील जनतेचे आरोग्य सुदृढ राहण्याकरता या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचे जास्तीत जास्त लाभ घेण्याचे शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी सांगितले। यावेळी पहिल्या दिवशी शेकडो नागरिकांनी आपल्या मोफत आरोग्य सप्ताहाचा लाभ घेतला। या प्रसंगी अनेक मान्यवर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छ देत व केक कापून चौगुले यांचा वाढदिवस साजरा केला। हे 4थं वर्ष आहे। दरवर्षी मी वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी एंजिओग्राफी, एंजिओप्लास्ट आणि वेळ आली तर ओपन हार्ट सर्जरी सुद्धा आम्ही करून देत होतो। आणि या ठिकाणी सर्वच गोष्टी मेडिकलच्या दृष्टिकोनातून या 8 दिवसात ज्या ज्या गोष्टी लोकांना उद्भवत असतील, काय प्रॉब्लेम्स, निगेटिव्ह प्रॉब्लेम्स त्यांच्या चेकिंगमध्ये आले की त्यांची सर्व मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो।